अखेर राज्यात पुन्हा एकदा सत्तेची समीकरणं बदलणार. उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा तर एकनाथ शिंदेंना तगडा झटका. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे अखेर ठाकरेंना मिळणार. नेमकी कोणती ब्रेकिंग न्यूज कोर्टातून दिल्लीतून महत्त्वाची बातमी आलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघूया की नेमकं उद्धव ठाकरे यांना शिवसेना कशी मिळणार आहे. शिवसेना अखेर ठाकरेंना शिंदेगड भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता. कोर्टाच्या निर्णयाकडे महत्त्वाचं लक्ष. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता समीकरण हे मातोश्रीवरून चालणार. पुन्हा एकदा शिवसेनेचं वैभव येणार. उद्धव ठाकरे यांचं राजकारणात केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वजन वाढणार. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या चालू आहेत, दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यात भाजपा आणि शिंदे गटामधील वाढता तणाव यामुळे महाराष्ट्रातील सत्ता समीकरण पुन्हा बदलू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. शिवसेना अखेर ठाकरेंना मिळणार का? शिंदेगड भाजपात विलीन होणार का? कोर्टाचा निर्णय हा 2 दिवसावर आला असताना शिंदेगड भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता असं राजकीय विश्लेषक का म्हणत आहेत? भाजप आणि शिंदे यांचा संघर्ष इतका का वाढला आहे? असे अनेक प्रश्न सध्या जनतेसमोर आहेत. आगामी काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. शिवसेना फुटीपासून सुरू असलेला संघर्ष 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मोठ्या आमदार गटासह बंड पुकारले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान दिले. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपाच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून शिवसेना कोणाची आणि शिवसेना धनुष्यबाण हे कोणाचं हा वाद सुरू होता आणि हा वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र ठाकरे गटात जनतेने सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत भाजपवर शिवसेना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला. दुसरीकडे शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा कायम ठेवला. परंतु काळ जसा पुढे गेला तसतसे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत मतभेद बाहेर येऊ लागले. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाचा संभाव्य निर्णय. आमदार अपात्रता, पक्षांतर, पक्षचिन्ह आणि पक्ष संघटना या संदर्भातील अनेक याचिका अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते जर न्यायालयाने काही महत्त्वाचे निरीक्षण केले किंवा शिंदे गटाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले तर महाराष्ट्राच्या सत्तेत मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे सध्या ठाकरे गटामध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. ठाकरे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे की उशीर झाला तरी न्याय मिळेल. अनेक नेते दावा करत आहेत की मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि संघटनेची असून ती अखेर ठाकरे कुटुंबाकडेच राहील. गेल्या काही महिन्यापासून भाजप आणि शिंदे गटातील संबंधामध्ये तणाव वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिंदे आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद निर्माण आणि हाणामारीपर्यंत प्रकरण गेले होते. तसेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, निधी वाटप, स्थानिक निवडणुका आणि पदवाटप या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं बोलले जात आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आल्याचंही प्रकरण समोर आलं आहे. राजकीय सूत्रांच्या मते भाजपाला महाराष्ट्रात स्वतःची ताकद वाढवायची आहे तर शिंदे गटाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. याच कारणामुळे दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष वाढत असल्याचं चित्र आहे. राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे शिंदेगड भाजपात विलीन होणार का?
काही राजकीय तज्ज्ञांच्या मते भविष्यातील निवडणुका आणि सत्ता समीकरण लक्षात घेता अशी शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, कारण शिंदे गटाची स्वतंत्र संघटनात्मक ताकद मर्यादित असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अनेक नेते आणि कार्यकर्ते मूळ शिवसेनेची भावनिकदृष्ट्या जोडलेले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपसोबत अधिक जवळीक वाढवण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो. मात्र शिंदे गटातील काही नेत्यांनी या चर्चांना फेटाळले आहे. आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्रच राहू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही राजकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट अधिक आक्रमक झाल्याचं दिसत आहे. मुंबई, ठाणे, मराठवाडा, कोकणात ठाकरे गटाने पुन्हा संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. अनेक माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटाकडे वळत असल्याची चर्चा आहे. तसेच युवा सेनेमध्ये सुद्धा अनेकांचा प्रवेश होत आहे. युवा मतदारांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची प्रतिमा सहानुभूती आणि अभ्यासू म्हणून असल्याचं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याने पक्षात नवसंजीवनी आल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. भाजप मात्र सावधान परिस्थितीकडे सगळीकडे पाहत आहे. महाराष्ट्रातील सत्ता कायम ठेवणे आणि आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकणे हेच भाजपाचे उद्दिष्ट मानले जाते. भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात स्वतःचं मजबूत संघटन हवं आहे. त्यांना मित्र पक्षावर अवलंबून राहायचं नाही. त्यामुळे शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये स्वतःचा प्रभाव वाढवला जात असल्याने शिंदे गट सावध झालेला आहे. सामान्य जनतेतही या घडामोडीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न पुन्हा ट्रेंड होताना दिसत आहे. काहींचं मत आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, तर काहींचे मते शिंदे यांचीच शिवसेना आहे. परंतु सर्वसामान्य जास्तीत जास्त मतदार आणि सामान्य माणूस हा उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने बोलल्याचं दिसत आहे. जो काही सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा निर्णय येत्या काही दिवसात लागणार आहे, त्याचे परिणाम देशातील, राज्यातील राजकारणावर सुद्धा होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुका 3 ते 4 वर्षांनी ज्या काही विधानसभा होणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं अस्तित्व राज्यातून संपून जाईल. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात अनेक वेळा मतभेद झाले, त्यामुळे त्यांच्या युतीवरही परिणाम होत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आता मजबूत होताना त्यांना शिवसेना पक्ष धनुष्यबाण मिळालं तर शिंदेंना नवा पक्ष आणि नवं चिन्ह घेऊन मैदानात उतरावं लागेल किंवा भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याच्यावर कोणाचा हक्क आहे? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त उत्तर द्या. धन्यवाद.